तर रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये स्वागतच खड्ड्यांनी केलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। रस्ते बघून पालकमंत्री कोण ते आधी विचारलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। पालकमंत्री कोण ते कळल्यावर समजलं रस्त्यावरचं डांबर गेलं कुठे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। आदित्य ठाकरेंनी उदय सामंतांवर निशाणा साधलेला आहे, तर आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या मतदारसंघाकडे बघावं असं उदय सामंतांनी म्हटलं। सगळे MIDC असतील किंवा सगळे हे असे जिथे आपले जॉब क्रिएटिंग सेक्टर्स आहेत किंवा एरियाज आहेत जिथे रोजगार निर्मिती होते, तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती ही अशीच आहे। म्हणजे माझं इथे स्वागतच एका मोठ्या खड्ड्याने केलेलं आहे आणि मी आलेल्या विक्रमने विचारलं की हा MIDCचा आहे का रस्ता। मग मी विचारलं पालकमंत्री कोण आहे, कोण आहेत पालकमंत्री, उद्योगमंत्री कोण आहेत, आणि मग मला कळलं की रस्त्यामधलं डांबर गेलं कुठे। ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे। आधी आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की ते दौऱ्यावर आले। मला जर त्यांनी सांगितलं असतं मी देखील सोबत आलो असतो, पण त्याच्यानंतर त्यांनी जर ती उद्योजकांना बरोबर घेऊन पत्रकार परिषद घेतली असती राजकीय न घेता, तर बरं झालं असतं। त्यांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलं की यांच्या कालावधीमध्ये काहीच झालं नव्हतं, पण मला जर त्यांनी अगोदर सांगितलं असतं मी देखील अगदी काय काय कामं झालीत मी स्वतः त्यांना दाखवलं असतं की माझ्यावर टीका करण्यासाठी का होईना ते घराच्या बाहेर पडलेत, MIDC मध्ये जात आहेत। हे सगळं करत असताना स्वतःच्या मतदारसंघामध्ये नक्की काय परिस्थिती आहे हे देखील महाराष्ट्रासमोर आणलं पाहिजे। तर माणगाव बायपासच्या कामाचा आदित्य ठाकरेंनी आढावा घेतलेला आहे। माणगाव बायपास गेल्या 20 वर्षांपासून रखडला असून माणगाव बायपास पूर्ण होण्यासाठी अजून 6 महिने लागतील असं वाटतंय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। माणगाव बायपास आपण पाहतोय, इथे आल्यानंतर दिसते चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील हे बनवण्यासाठी। खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक जवळजवळ 20 हे चालूच आहे आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार किंवा नंतर डिसेंबरची तारीख आहे, तर तसं तर डिसेंबरची तारीख आहे। आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय, रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत। आणि जी खरी परिस्थिती आहे जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होतं, पण हे सरकारकडून जे आम्हाला सांगितलं जात होतं की सगळं काही नीट चाललेलं आहे, सगळं काही सप्लाय नीट चालू आहे, आपण आता परिस्थिती पाहतोय। तर मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। आदित्य ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची आणि लोटे MIDC भागातील रस्त्यांची पाहणी केली आहे। कामांची सद्यस्थिती काय, अडचणी कुठे आहेत आणि कामाला विलंब का होतोय याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। आदित्य ठाकरेंनी पाहणी केल्यानंतर अर्ध्या तासातच लोटे MIDC भागातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली। लेकिन ये तो नहीं होगा, ये नहीं होगा सर। या आपसे बाजू से जाना पड़ेगा। ये निजामपुर रास्ता है जो पुणे से जो जा रहा है, निजामपुर से आगे करोड़ यूज नहीं कर सकते। आगे मेन ट्रैफिक जोन ये सर क्या है अपना, ये टोटल 7 किलोमीटर का है। 7 किलोमीटर में हमारा 5 किलोमीटर 5.5 किलोमीटर तक कंप्लीट है। यहाँ ये किसके पास तर रिक्षा टॅक्सी चालक मराठी शिकले, त्यांनी मराठीवर प्रेम दाखवलं। मराठी शिकलेल्या परप्रांतीयांचं मनापासून धन्यवाद असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। मराठीवर प्रेम करण्यासाठी सरनाईकांनी अभियान राबवल्याचं देखील शिंदेंनी म्हटलं। रिक्षा टॅक्सी चालक मालक लोक मराठी शिकलेले आहेत, ही मराठीवरचं प्रेम त्यांनी दाखवलेलं आहे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो। प्रकाश सुर्वे आपले आमदार यांनी याच्यासाठी विशेष मेहनत घेतली, त्यांचं अभिनंदन करतो। आणि खास आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे जे काय अभियान चालवलं मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी, मराठी भाषा शिकण्यासाठी, त्यांचंही अभिनंदन करतो। मी आपल्याला एवढंच सांगतो की हे जे लोक आता मराठी भाषा संवादाची भाषा बोलू लागलेले आहेत, त्यामुळे मुंबई त्यांची कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीमध्ये मराठी भाषा शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मराठी भाषा ते शिकले, यासाठी त्यांचं मी खूप खूप अभिनंदन